अगदी बरोबर आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी म्हणूनच नाशिकची सत्ता भाजपसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळेच गिरीश महाजन काय किंवा मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विशेष लक्ष नाशिकवर ठेवून आहेत. कुंभमेळ्याच्या सर्व कामांवरही गिरीश महाजन यांचं बारकाईनं लक्ष असतं. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अभिजित दिनकर पाटील, त्यानंतर खैरे, पांडे आणि वाघ यांच्याशिवाय आणखी कुठले बडे नेते आज भाजपमध्ये प्रवेश करतायत का? सुवर्णा, विनायक पांडे आहेत, शाहू खैरे आहेत, यतीन वाघ आहेत, त्यासोबत संजय चव्हाण आहेत, नितीन भोसले जे मनसेचे माजी आमदार राहिलेले आहेत, ते नितीन भोसले देखील आज भाजपमध्ये प्रवेश करताय. त्यासोबतच दिनकर पाटील यांच्या प्रभागातील त्यांचे काही समर्थक आहेत, त्यांचा देखील भाजपमध्ये प्रवेश होतोय. त्यामुळे ही सगळी मोठे नेते किंवा मोठे चेहरे त्या पक्षातले आहेत. कारण ठाकरेंच्या शिवसेनेचे विनायक पांडे हे खरं तर मागच्या 43 वर्षापासून कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जातात. नाशिकमध्ये शिवसेना वाढवण्यामध्ये त्यांचा मोठा हात राहिलेला आहे. माजी महापौर देखील आहेत आणि त्यामुळे ही अशी जी मोठी नावं किंवा असे जे मोठी नेते आहेत की ज्यांच्याकडे निवडणूक जिंकण्याचं मेरिट आहे, असेच सर्व नेते भाजपकडून गळाला लावण्यात आलेले आहेत आणि या सगळ्या मोठ्या नेत्यांना आज प्रवेश दिला जातोय. काँग्रेसची तीच परिस्थिती आहे. शाहू खैरे आणि त्यांच्या पत्नी वत्सला खैरे हे काँग्रेसचे मागच्या निवडणुकीवेळी 2 नगरसेवक आता काँग्रेसमध्ये खरं तर उरलेले होते, मात्र त्यांना देखील आता भाजपमध्ये पक्ष प्रवेश दिला जातोय आणि त्यामुळे नाशिकमध्ये काँग्रेसच्या माजी नगरसेवकांची संख्या देखील 0 झालेली आपल्याला बघायला मिळेल. दिनकर पाटील हे मनसेमध्ये गेल्यानंतर मनसेचे प्रदेश पातळीवरचे नेते झालेले होते. अगदी नाशिक महापालिकेच्या निवडणुकीचं सगळं नियोजन दिनकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली केलं जात होतं, मात्र त्यांना देखील भाजपमध्ये पुन्हा एकदा प्रवेश दिला जातोय. त्यामुळे विरोधी पक्षांची हवा काढून घेण्याचं काम सध्या भाजपकडून केलं जात आहे. अशा पद्धतीची सगळी परिस्थिती आपल्याला नाशिकमध्ये सध्या बघायला मिळते. सुवर्णा, अभिजित, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की देवयानी फरांदे यांच्याशी आता संपर्क होतोय का? त्यांच्याकडून काही या प्रतिक्रिया मिळू शकली का? देवयानी फरांदे यांनी सध्या तरी प्रसिद्धी माध्यमांशी बोलण्यास नकार दिलेला आहे. योग्य वेळी मी माझी भूमिका मांडेन अशा पद्धतीची माहिती त्यांच्याकडून देण्यात आलेली आहे. त्यामुळे सध्या तरी देवयानी फरांदे यांची भूमिका काय आहे, त्या अजूनही नाराज आहेत का हे कळू शकलेलं नाहीये. मात्र दुसरीकडे त्यांची समजूत काढलेली असून त्या आता नाराज नाही. पुढच्या काही दिवसामध्ये त्या देखील या सगळ्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये सोबत दिसतील अशा पद्धतीची माहिती मिळते. त्यामुळे देवयानी फरांदे यांची भूमिका अद्यापही स्पष्ट होऊ शकलेली नाहीये. सध्या तरी देवयानी फरांदे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलण्यास देखील नकार दिला. अभिजित, या आजच्या या पक्षप्रवेशाचे महापालिका निवडणुकांच्या काळात आणि त्या पुढच्याही काळात नाशिकच्या राजकारणावर नेमके काय परिणाम होताना दिसेल? निवडणुकीचा आपण विचार केला तर या सगळ्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये विरोधकांकडचे जे मोठे चेहरे होते की ज्यांची निवडून येण्याची क्षमता आहे, त्याच त्याच नेत्यांना भाजपमध्ये आता प्रवेश दिला जातोय. त्यामुळे नाशिक महापालिकेमध्ये कुठेतरी विरोधकच ज्या पद्धतीने विधानसभेमध्ये भाजपला एक हाती सत्ता मिळाली, मोठं संख्याबळ भाजपकडे आहे, तशाच पद्धतीने नाशिक महापालिकेमध्ये देखील एक हाती सत्ता मिळवण्याचा भाजपचा प्रयत्न असणार आहे. विरोधकच शिल्लक राहत